नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 11 विकासकांनी कोट्यवधी रुपयांची तब्बल 791 घरं लाटल्याचं प्रकरण उजेडात आलेलं आहे आणि त्या 11 विकासकांची यादी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। विकासकांनी ही घरं नियमानुसार म्हाडाला हस्तांतरित करणं अपेक्षित होतं, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी ही घरं हडपल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी संबंधित विकासकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मंत्रालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगत बोलणं टाळलं। दरम्यान विकासकांनी ही घरं संबंधित सरकारी विभागाला हस्तांतरित नाही केली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निलेश, तब्बल 11 विकासकांची ही यादी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। नेमका हा सगळा प्रकार काय आणि सध्या या संदर्भात काही कारवाई होताना दिसतीये का? खरं तर 2013 साली सर्वसामान्यांना घरं मिळाली पाहिजेत यासाठी राज्य सरकारने एक चांगलं पाऊल उचललं होतं आणि ज्या ठिकाणी 10 लाख लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जर एखाद्या विकासकाला राज्य शासनाकडून जमीन घ्यायची असेल, याच्यामध्ये जे वेगवेगळे प्राधिकरण आहेत याच्यामध्ये सिडकोचा देखील समावेश होतो, तर अशा प्राधिकरणांकडून जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर 4000 चौरस मीटर क्षेत्र घेत असाल तुम्ही, तर त्या ठिकाणी साधारणपणे 20% क्षेत्रावर सर्वसामान्यांसाठी घरं बांधली गेली पाहिजेत अशा पद्धतीचा नियम होता। आणि त्यानुसार नवी मुंबईत देखील अशा पद्धतीने अनेक जे व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक, त्यांना घरं बांधली होती आणि म्हाडाकडे काही घरं सुपूर्द देखील केली होती जी नियमानुसार देणं त्यांना अपेक्षित होतं। मात्र असे नवी मुंबईत काही विकासक आहेत यांना जाणीवपूर्वक हा जो नियम आहे या नियमाला हरताळ फासलाय आणि साधारणपणे 791 घरं अशी आहेत जी घरच म्हाडाकडे सुपूर्द केलेली नाहीत। त्याची लिस्टच एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। कोणकोणते बिल्डर्स आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये सीबीडी वेलापूरमध्ये असणारा मयुरेश बिल्डर असेल, नेरूळचे मोरेश्वर बिल्डर असेल, साधारणपणे मयुरेश बिल्डरनं 30 तर मोरेश्वर बिल्डरनं 35 घरं देणं अपेक्षित होतं। अक्षर बिल्डर जे सानपाड्याला आहेत त्यांना 16 घरं देणं अपेक्षित होतं। तर लखानी बिल्डर्स जे नवी मुंबईतलं मोठं नाव आहे, दिघा इथं त्यांची साईड होती, त्या साईडमध्ये साधारणपणे 72 घरं त्यांना देणं अपेक्षित होतं, मात्र ती घरच त्यांना दिलेली नाहीयेत। यासोबतच पिरामल सनटेक जे ऐरोलीमध्ये मोठी साईड चालू होती त्यांना 181-28 घरं देणं अपेक्षित होतं, मात्र ती घरं त्यांना दिलेली नाहीयेत। सध्या प्राथमिक ही 4 ते 5 बिल्डर्सची मी नावं वाचलीत। आणखीन महत्त्वाचे बिल्डर्स याच्यामध्ये आहेत भूमिराज, बालाजी, विजन इन्फ्रा, रिजेन्सी, B&M बिल्डकॉन, थालिया गामी, असे वेगवेगळे महत्त्वाचे नवी मुंबईतले बिल्डर्स आहेत आणि त्यांना ही घरं दिलेली नाही आहेत। या घरांची सध्या प्राथमिक जर आपण अंदाज घेतला, बाजार मूल्य सध्याचं पाहिलं तर 1 कोटीपेक्षा जास्त बाजार मूल्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या घरांच्या किमती ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि ही सर्व जी घरं आहेत हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना ही घरं मिळणार होती। साधारणपणे 791 घरांचा जो आकडा आहे तो आपल्या हाती आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आणखीन जर आपण माहिती घेतली तर अधिक अशा पद्धतीचे केसेस जे आहेत त्या असणं अपेक्षित होतं। या सर्व बिल्डरांना काय केलं तर साधारणपणे 2013 नंतर त्यांना जे महानगरपालिकेकडून नवी मुंबईच्या बांधकाम परवाने घेतले त्यानुसार त्यांना सर्वसामान्यांना घरं देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना नगर विकास खात्यानं जो 2020 साली एक नवीन नियम काढला होता ज्याच्यामध्ये बांधकाम परवाना ह्या सर्व बिल्डर्सनं जेव्हा त्यांना घरं बांधायची आहेत त्यावेळी जर त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेताना जी टेंडर प्रोसेस सिडकोनं राबवली होती त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरं देणं अपेक्षित आहे असं जर लिहिलं असेल तर घरं देणं अपेक्षित होतं। मात्र 2020 नंतर ह्या सर्व जे बिल्डर्स आहेत 11 बिल्डर्स यांना बांधकाम परवाने बदललेत आणि त्याच्यामध्ये 791 घरांचा जो घोटाळा आहे तो या सर्व बिल्डर्सने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता राज्य शासन या सगळ्या विषयासंदर्भात काय करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राज्य शासनाच्या वतीनं एक बैठक देखील नुकतीच पार पडली, मात्र जे अपेक्षित निर्णय होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे। त्यामुळेच आता बच्चू कडू जे प्रहार संघटनेचे प्रमुख आहेत, एक मंत्री आहेत, यांना यामध्ये आता पुढाकार घेतलाय आणि लवकरात लवकर ही घरं सर्वसामान्यांना द्या, अन्यथा जोरदार आंदोलन करू अशा पद्धतीचा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय। ठीक आहे निलेश, धन्यवाद। आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स देखील आपण घेतच राहू। मात्र या सगळ्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। उतेकर आणि खेडकर या दोघांनी एक विषय नवी मुंबईचा आणला होता आणि त्यामध्ये सर्वांसाठी घरं हा 2013चा शासन निर्णय आहे आणि तो निर्णय असताना सुद्धा बराच जे काही विकासक आहे त्यांनी सर्वांसाठी घर ठेवलं नाही। 20% जे ठेवायला पाहिजे त्याची आता लगेच हेरिंग होईल आणि त्याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत आणि सर्वांसाठी म्हणजे सामान्यांसाठी घर हे 20%तून त्या विकासकांना द्यावं लागेल, नाही दिलं तर कारवाई होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।